नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड ॲडमिशनसाठी लक्षात घ्या, अगदी कॉलेजमध्ये प्रवेश मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यामुळे जर आपण नवीन असाल तर आजच आपलं चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। साधारणतः मागच्या 2 दिवसांमध्ये लक्षात घ्या 30 आणि 31 जुलै रोजी ज्यांनी फॉर्म नोंदणी अजिबात केली नव्हती, तर अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नोंदणी करणे किंवा फॉर्ममध्ये एडिट करणे, आवश्यक कागदपत्र अपलोड करणे यासाठी 2 दिवस दिले होते। आज सकाळपासून अनेक विद्यार्थी आपल्याला फोन करत आहेत, मेसेज करत आहेत की फॉर्म एडिट होत नाहीये। तर त्यांना मी सांगू इच्छितो की अनलॉक करण्याची जी सिस्टीम आहे ती बंद झालेली आहे। म्हणजेच काय की तुम्हाला फक्त 30 आणि 31 या 2 दिवसांमध्येच तुम्हाला फॉर्म अनलॉक करायचा होता। आवश्यक कागदपत्रे जर रिजेक्ट झाली असतील तर अपलोड करायची होती। पार्शियली व्हेरीफाय असेल, ज्यापूर्वी तुम्ही फॉर्म भरतेवेळी पावती अपलोड केली असेल, सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलं असेल तर ते देखील तुम्हाला अपलोड करण्याची संधी दिली होती। परंतु लक्षात घ्या की अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांचे फॉर्म आहेत ते काही कागदपत्र रिजेक्ट झाली होती, पार्शियली व्हेरीफाय होती, तर त्यांचे अपलोड करणं राहिलेलं आहे। आणि आता पण सांगू इच्छितो की बीएड कॅप प्रोसेस संदर्भात आता पुन्हा कुठल्याही प्रकारची मुदत वाढणार नाही आहे। त्यामुळे साधारणतः आजचा दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन जे फॉर्म तुम्ही भरलेले आहात, ज्यांनी फॉर्म लॉक केलेला आहे, त्यांची कागदपत्र पडताळणी जी प्रोसेस आहे ती 2 तारखेपर्यंत चालणार आहे। त्यानंतर 3ऱ्या दिवशी कुठलीही प्रोसेस होणार नाही आहे। साधारणतः आत्ता पण कुठल्याही प्रकारचा फॉर्म एडिट होणार नाही आहे। ज्यांनी फॉर्म लॉक केलेले आहेत त्यांचेच फॉर्म आहेत ते उशिरापर्यंत 2 तारखेपर्यंत व्हेरीफाय होणार आहेत। आणि त्याच्यानंतर साधारणतः 4 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल आणि या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला लक्षात घ्या तुमची संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे। आपण देखील त्या दिवशी माहिती देणारच आहोत। तर त्या दिवशी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे तर यावेळी 2 याद्या प्रसिद्ध केली जाणार आहेत। एक म्हणजे निवड झालेले जे पात्र असणार आहेत पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल, आणि दुसरी यादी म्हणजे ज्यांचा समावेश कॅप प्रोसेसमध्ये करण्यात आलेला नाही अशा विद्यार्थ्यांची दुसरी यादी येणार आहे। आणि याचवेळी 4 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत साधारणतः पुढील 2 दिवस ज्या विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही करेक्शन असेल, कागदपत्र अपलोड करायची राहिलेली असेल, कागदपत्र रिजेक्ट झालेले असतील तर ती देखील तुम्हाला पुन्हा अपलोड करण्याची शेवटची संधी तिथे मिळणार आहे। म्हणजेच काय की फॉर्ममध्ये काही कागदपत्रे तुमची राहिलेली असेल तर लक्षात घ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर 2 दिवसांमध्ये तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता। त्याच्यानंतर पुन्हा 10 तारखेला फायनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर कॅपचं जे पुढचं प्रोसेस आहे म्हणजेच कॅप राऊंड 1 आणि 2, 3, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, त्यानंतर मेथड कशी टाकायची, त्याचबरोबर लक्षात घ्या ELCTचा फॉर्म, असे सगळं एकत्रित वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे। सध्या विद्यार्थ्यांना फॉर्म नव्याने भरता येणार नाही आहेत। लक्षात घ्या मुदत संपलेली आहे। केवळ ज्यांचे व्हेरीफाय होणं बाकी आहे ती प्रोसेस साधारणतः 2 तारखेपर्यंत चालणार आहे। 4 तारखेला मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी 2 दिवस दिले जाणार आहेत। कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता आणि 10 तारखेला अंतिम मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॅप प्रोसेस सुरू होईल। साधारणतः पुन्हा 1 महिन्यांचा कालावधी यासाठी लागणं अपेक्षित आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारची खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।